Very good morning, friends. We are on, I think we have completed problem number 1 and 2 of cash book, simple cash book. And problem number 3 was your homework. Have you completed your homework? Yes, then can you please tell me, can you please tell me closing balance? Can you please tell me closing balance for the same? जेवढे आन्सर येतात ते मी लिहितो इथं 16,900 16,916 सगळे तेच म्हणतात की हो सगळ्यांचं सेम आलाय का आन्सर ग्रेट गौतमी प्रताप ऐश्वर्या होमपारके भाग्यश्री रिंगी व्हेरी गुड कुणाल exactly the same 16,900 great great very good Tarun very good everyone is saying 16,900 so I believe this is the correct answer okay those who have not done the homework I can't do anything okay homework was for you not for me and I think you have got one extra day for homework so you should have probably done your homework on time so can we quickly move on to two column cash book now this was simple cash book huh? This was simple cash book now we are going to two column cash book okay we are going to two column cash book can we start can we start two column cash book yes very good so in two column cash book we have almost same column as simple cash book चे but एक सर्टन चेंज होणार आहे मला सांगा आय थिंक अमाऊंट रुपीज म्हणून एक कॉलम होतं इथे एक आणि इथे एक ओके स्क्रीनवर बघत असेल तर तुम्ही दिसेल तुम्हाला डेबिट साइडला एक रुपीज अँड क्रेडिट साइडला एक रुपीज आता ह्याच्या जागी आपण कॉलम काय घेणार आहे टू कॉलम्स घेणार आहे कॅश रुपीज अँड बँक रुपीज cash and bank transactions both together okay just like cash and bank account two column cash book means just like cash and bank account both together okay both together हे कळालं का तुम्हाला ते सांगा कॉलम फक्त एवढंच डिफरंट होणार आहे अमाऊंट रुपीजच्या जागी कॅश रुपीज अँड बँक रुपीज सर मग बाकीचं सगळं ऑलमोस्ट सेमच आहे ओके जस्ट लाईक सिम्पल कॅश बुक वी हॅव टू डू फॉर टू कॉलम कॅश बुक दॅट इज कॅश कॉलम अँड बँक कॉलम फक्त इथं काय होणार हो ऐका ना हो इथं जर बँक अकाउंट आलं समजा एंट्री मध्ये वगैरे तरी इथं येणार का तर आपण बँक कॉलम ऍड केलेलं आहे जस्ट लाईक बँक अकाउंट आहे ओके आर यू गेटिंग मी म्हणजे कॅश अँड बँक तुम्हाला इथंच मिळणार आहे आता कॅशबुक किती फायदेशीर आहे बघा समजा मला कॅश आणि बँक बॅलन्स पाहिजे म्हणजे माझ्याकडे किती पैसे आहेत कळायला पाहिजे फक्त कॅशबुक बघायचं दॅट्स इट कॅश बॅलन्स पण तुम्हाला मिळतंय बँक बॅलन्स पण तुम्हाला मिळतं डोंट यू थिंक दॅट विल बी मच इझियर फॉर अ बिझनेसमॅन टू चेक द कॅशबुक इन्स्टेड ऑफ कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट डिफरंटली कॅशबुक तुम्हाला काय देते हो कॅश अँड बँक बॅलन्स देते आणि सगळे कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन एका जागी देते ओके सो दिस इज टू कॉलम कॅशबुक कॅन वी स्टार्ट विथ द क्वेश्चन नाउ ओके ह्याच्यामध्ये सोल्युशन करताना थोडंसं केअर घ्यावं लागणार आहे तुम्हाला
गडबड न करता करायचंय. कॅन वी स्टार्ट नाऊ? येस. आता एक मी तुम्हाला छोटंसं काम देणार आहे फॉर 2 to 3 मिनिट्स. यू हॅव टू रीड प्रॉब्लेम नंबर 4 अँड सायमल्टेनियसली शॉर्टमध्ये इथे एंट्री लिहा तुम्ही. ओके. जर्नल एंट्री लिहा. जर्नलचं रिव्हिजन पण होईल तुमचं. जर्नल एंट्रीज पण तुम्ही करायचंय. ओके. इथे शॉर्टमध्ये जर्नल एंट्रीज लिहा. पेन्सिल ऑर पेननी. कसं आहे बुकवर तुमच्या. ओके. गडबड करायचं नाहीये. येस. व्हेरी गुड. काही जण डन म्हणतात. आय विल वेट फॉर 1 मोर मिनिट.
येस. प्लीज कॉन्सन्ट्रेट. सिंपल. आता तुम्हाला जर्नल एंट्रीज तर मी तुमच्या रिव्हिजनसाठी करायला सांगितलं. आता कॅशबुक प्रिपेअर करताना सिंपल तुम्ही काय लक्षात ठेवायला पाहिजे? अ सिंपल फंडा. इफ कॅश कम्स इन, डेबिट साइड or receipt side of cash book. If cash goes out, credit side or payment side of cash book. हे तुम्हाला माहित आहे. ओके. Just like simple cash book, you have to do it here. Okay. And in case of bank column, please concentrate. If bank balance increases, if bank balance increases, you will write on which side? Please tell me. Debit or credit? Or you can say a receipt and payment side also. If bank balance increases, if bank balance increases, व्हेरी गुड. तुम्हीच सांगितलात. मी शिकवायचं काय गरज आहे का? व्हेरी गुड. डेबिट साइड और रिसीट साइड. व्हेरी गुड. अँड इफ बँक बॅलन्स डिक्रीजेस, इफ बँक बॅलन्स डिक्रीजेस, क्रेडिट. व्हेरी गुड. पेमेंट साइड. ओके. काही ट्रान्झॅक्शन मध्ये गडबड करायचं नाहीये. तुम्हाला येतंय हे मला माहित आहे, बट तरी पण गडबड करायचं नाही. ओके. प्रिपेअर 2 कॉलम कॅशबुक ऑफ सीमा ट्रेडर्स. आता प्रेझेंटेशन बघा कसं आहे. प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. 2 पेजेस घ्यायचे बरं का इथं पण. ओके. 2 पेजेस. आधी एकदा बघा कॉलम्स कसं होतात वगैरे. अदरवाईज तुम्हाला कॉलम्स वगैरे कमी पडले तर प्रॉब्लेम होईल. इन द बुक्स ऑफ सीमा ट्रेडर्स. नाव सीमाच आहे ना? हां. त्याच्याखाली तुम्ही कॅश बुक लिहू शकता. ओन्ली कॅश बुक. सिंपल वगैरे लिहू नका इथं. कॉलम बघा मी अल्मोस्ट तेच करतोय. ओके. डेट, रिसिट्स, डेबिट लिहायचं बरं का. डेबिट, क्रेडिट पण लिहायचं इथं. त्याचा रिसीट नंबर, एल-एफ. इथं काय येणार हो? अमाउंट रुपीजच्या जागी कॅश रुपीज अँड बँक रुपीज. देन अगेन डेट, पेमेंट्स, वाउचर नंबर, एल-एफ, कॅश रुपीज अँड बँक रुपीज. 2 पेजेस घ्यायचे. लेफ्ट हँड साइडच्या पेज पर्यंत इथं डेबिट साइड आहे बघा. मी इथं डार्क केलंय बघा रेड पेनने. लेफ्ट हँड साइडच्या पेजवर 6 कॉलम आय थिंक. येस. 6 कॉलम्स होतात अँड राइट हँड साइडच्या पेजवर 6 कॉलम्स. तुम्हाला भरपूर जागा आहे. मे बी माझ्या स्क्रीनवर थोडं कमी दिसत असेल तुम्हाला, पण तुमच्याकडे भरपूर जागा आहे. तुम्ही रिसीट अँड पेमेंट कॉलमला जागा जास्त ठेवायचं आहे. ओके. म्हणजे सगळ्यात मोठं कॉलम रिसीट पाहिजे मला. डेट तुम्हाला केवढं लागतंय तुम्हाला माहित आहे. रिसीट सगळ्यात मोठं ठेवा. रिसीट नंबर आणि एल-एफला फार छोटं कॉलम. कॅश रुपीज अँड बँक रुपीजला अमाउंट लिहायला यायला पाहिजे. ओके. 1,00,000 10,00,000 पर्यंत तरी. तेवढं कॉलम ठेवायचं. ओके. रिसीट अँड पेमेंटचं मोठं कॉलम पाहिजे. ओके.
वन पेज करा रुलिंग. वन पेज रुलिंग करा. प्रॉब्लेम नंबर किती आहे हो हे? 4 ना. आर यू प्रिपेअर्ड? बिग क्विक थोडंसं फास्ट करा हो. येस, व्हेरी गुड. नाव. येस. ऑन 1st ऑफ जानेवारी 2020. ऑन 1st ऑफ जानेवारी 2020. आता तुम्ही इथे डेट कॉलम जर तुमचं लहान असेल ना, तुम्ही एक इथं स्ट्रॅटेजी करू शकता बरं का. कसं करायचं? इथं 2020 जानेवारी म्हणून लिहून ठेवायचं. मग नंतर फक्त तिथे डेट 1, 2, 3 च लिहायचं. कळालं का? आय होप यू आर गेटिंग मी. 1st, 4th, 6th असं लिहायचं त्यांच्यासारखंच. ओके. मी असंच लिहिणार आहे. तुम्हाला कंप्लीट डेट लिहायचंय समजा. आता 1st जानेवारी 2020 लिहायचंय. तुम्ही काय करू शकता? असं पण लिहू शकता. 1st जानेवारी 2020. ओके. किंवा असं पण. आता माझ्याकडे इथे जागा कमी आहे म्हणून मी तसं लिहितोय. डेट कसंही लिहा, मार्क मिळणार आहेत. ओके. टेन्शन घ्यायचं नाही. येस. ऑन 1st January 2020, started business with cash 60,000. Yes, please tell me receipt side or payment side, or you can say debit or credit also. Okay. बघा, कॅश इन्क्रीज होतंय का? कॅश येतंय का बिझनेसमध्ये? कॅश इन्क्रीज होतंय का? हे पण चेक करू शकता हां तुम्ही. बिझनेसमध्ये कॅश आला म्हणजे कॅश इन्क्रीजच झालाय ना. बिझनेस स्टार्ट केलाय कॅशने म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आलेला आहे. कॅश कम्स इंटू द बिझनेस or cash is increased. Everyone is saying debit side or receipt side, which is absolutely correct. मी 1 लिहितो फक्त. ओके. 1st जानेवारी आहे. 2 काय राहायला पाहिजे हो? कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट. मी हँडरायटिंग माझं थोडंसं समजलं नाही तरी विचारा. बिकॉज माझ्याकडे इथे जागा फारच कमी आहे. टू कॅपिटल अकाउंट. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 60,000 म्हणलेत. मी कॅश कॉलममध्ये 60,000 लिहायला पाहिजे. बँक कॉलममध्ये नाही. ओके. बँक कॉलममध्ये इथे डॅश करा. सर ह्याच्यामध्ये नवीन काय सर? आम्ही तेच केलो की. हां, करेक्ट आहे ना हो. बँक आल्यानंतर थोडंसं चेंज होणार फक्त बँक अकाउंट आलं तर. ओके. नेक्स्ट 4th जानेवारी हे इम्पोर्टंट आहे बरं का. हे न्यू आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट. 4th जानेवारी 2020 कॅश डिपॉझिटेड इंटू बँक ऑफ इंडिया 25,000. मला सांगा कॅश अकाउंट इन्व्हॉल्व्ड आहे का? कॅश इन्व्हॉल्व्ड आहे का? येस ओर नो मध्ये मला आन्सर द्या. कॅश इज इन्व्हॉल्व्ड ॲज वी हॅव डिपॉझिटेड कॅश इंटू द बँक. मला सांगा बँक इन्व्हॉल्व्ड आहे का? बँक अकाउंट. बँक अकाउंट पण इन्व्हॉल्व्ड आहे. सो इन दिस ट्रान्झॅक्शन वी हॅव कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट बोथ आणि दोन्ही प्रिपेअर करतोय आपण. ओके. हां, मी आधी काय करतो, मी एंट्री वरून पण जाऊ शकतो अँड आपलं आपलं जे सिंपल फंडा आहे, त्याच्यावरून पण जाऊ शकतो. ओके. शॉर्टकट म्हणून आपण म्हणू शकतो त्याला. म्हणजे कॅश बिझनेसमध्ये येत असेल तर रिसीट साइड, बिझनेसमधून जात असेल तर क्रेडिट साइड. येस, नरेशन लिहायचंय ना हो. नरेशन लिहायचंय ना. तुम्ही लिहिता का? चला मी पण लिहितो तुमच्यासोबत. नरेशन लिहायचंय बरं का. इथं तुम्ही लिहायचं माझ्याकडे जागा थोडं कमी आहे. हे तुम्ही फक्त रिसीट कॉलममध्ये यायला पाहिजे बरं का नरेशन.
बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश इथे यायलाच पाहिजे. मी इथं कम्प्लीट लिहितोय, बट तुम्ही रिसिट कॉलम मध्येच लिहा. कळालं का? मला माझ्याकडे जागा कमी आहे. तुम्ही हे रिसिट कॉलम मध्येच लिहायला पाहिजे. ओके. माझ्याकडे जागा नाहीये, त्यामुळे मी इथं खाली आलो. ओके. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. नरेशन लिहायचंय हां. नरेशन लिहायचंय. त्यानंतर तुम्ही अंडरलाईन करायला पाहिजे. ओके. काही जण काय करतात, वन लाईन सोडून अंडरलाईन. हे बघा, नॉर्मली कसं तुम्ही नोटबुकमध्ये कसं करायचं, एक तर अंडरलाईन करून वन लाईन सोडायचं, और वन लाईन सोडूनच अंडरलाईन करा. नेक्स्ट लाईनला लगेच चालू करा मग नेक्स्ट. ओके. तुम्हाला जसं कन्व्हिनियंट वाटतंय तसं. ओके. बट गडबड करायचं नाही. अंडरलाईन कुठेही करा. मी इथंच करतो. और इथं जर व्यवस्थित वाटत नसेल तर हे छान वाटतंय उलट. ओके. म्हणजे वन लाईन सोडूनच अंडरलाईन करायचं. अँड देन वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट. ओके. नरेशन जर तुम्ही लिहिलेलं नसेल तर लिहून घ्या. ओके. ग्रेट. ऑन 4th जॅन काय झालेलं, कॅश अँड बँक बोथ इन्व्हॉल्व्ड आहे. मला तुम्ही सांगायचंय, कॅश मी कुठं लिहायला पाहिजे कॅशच्या? कॅश बिझनेसमध्ये आलं तर आपण रिसीट साइडला लिहितो. कॅश बिझनेसमधून जात असेल, ओके, इफ कॅश गोज आउट पेमेंट साइडला और क्रेडिट साइड. मला तुम्ही सांगायचंय, कॅश डिपॉझिटेड इंटू बँक ऑफ इंडिया 25,000. कॅशचं मला स्पेसिफिकली सांगा. कॅश म्हणतोय मी, ओके. कॅशच्या कुठं लिहायला पाहिजे? डेबिट साइड और क्रेडिट साइड? रिसीट साइड और पेमेंट साइड? काही सांगा. व्हेरी गुड गौतमी. प्रताप, अरे भरपूर जण सांगितलं. सगळेच सांगितले आन्सर बरं का. मी नाव सगळ्यांचे घेऊ शकत नाही. एव्हरीवन इज सेइंग क्रेडिट साइड और पेमेंट साइड. ओके. बिकॉज वी हॅव डिपॉझिटेड द कॅश. सो कॅश गोज आउट ऑफ द बिझनेस. सो पेमेंट साइडला लिहायला पाहिजे. मी काय करतो ऐका, गडबड करायचं. सिक्वेन्स आहे ह्याच्यामध्ये. किती कॅश डिपॉझिट केलंय? 25,000. मी इथे 25,000 लिहितो क्रेडिट साइडला. कॅश रुपीजमध्ये. आय होप कोणाला प्रॉब्लेम नाहीये. आय होप कोणाला प्रॉब्लेम नाहीये. ओके. आता मला सांगायचंय बँकचं. बँक बॅलन्स इन्क्रीज होत असेल तर डेबिट साइडला और रिसीट साइड. बँक बॅलन्स डिक्रीज होत असेल तर पेमेंट साइड और क्रेडिट साइड. प्लीज टेल मी बँकसाठी स्पेसिफिकली कुठल्या साइडला लिहायला पाहिजे? डेबिट और क्रेडिट और रिसीट अँड पेमेंट पण तुम्ही सांगू शकता. एव्हरीवन इज सेइंग आयदर रिसीट और डेबिट साइड. ओके. बोथ आर सेम. ग्रेट. मग मी बँक कॉलम मध्ये इथे लिहितो 25,000. आधी हे मी अमाउंट लिहिलेलं करेक्ट आहे का मला सांगा? हां, म्हणजे तुम्हाला कळालंय का? करेक्ट तर आहेच. ओके. पण तुम्हाला कळालंय का मला हे पाहिजे. तुम्हाला हेच सिक्वेन्स फॉलो करायचंय. आता मी जे केलं ते. ओके. आधी अमाउंट लिहायचं. कुठल्या कुठल्या कॉलममध्ये अमाउंट लिहायचं बघायचं. कॅश गोज आउट, सो पेमेंट साइडला कॅश कॉलममध्ये अमाउंट येणार. ओके. बँकला इथं डॅश करायचं. आणि बँकच्या रिसीट साइडला यायला पाहिजे, डेबिट साइडला. मग इथं कॅश कॉलमला डॅश पाहिजे. कॅश रुपीजला. ओके. जर तुम्ही इथपर्यंत केला तर तुमचं अल्मोस्ट ह्याच्यामध्ये 50% काम झालेलं आहे. तुम्ही डेट तर लिहू शकता. डेटवर मला काही प्रॉब्लेम नाहीये. 4th अँड 4th. आता इथं बघा, इथं इम्पोर्टंट आहे. भरपूर जण चुकतात हां. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा सो दॅट एकदाच सांगितल्यानंतर फर्स्ट टाईमच तुम्हाला कळेल. मला सांगा, बँक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट असं एंट्री असते का हो? बँक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. एनीवन? येस, नो. एव्हरीवन इज सेइंग नो. आता बघा, मी बँक अकाउंटच्या डेबिटला आहे. या कॉलममध्ये म्हणजे काय? मी बँक अकाउंटच्या डेबिट साइडला आहे. वी आर ऑन डेबिट साइड ऑफ बँक. ओके. या कॉलमसाठी. या कॉलमसाठी का म्हणताय सर? कारण अमाउंट 25,000 बँक कॉलममध्ये आहे. सो बँक कॉलम डेबिट साइड, बँक कॉलम डेबिट साइड. मी इथे टू बँक लिहू शकत नाही. आर यू गेटिंग मी? इथं मी काय लिहू शकत नाही? टू बँक मी इथं लिहू शकत नाही. ओके. तुम्ही ब्लंडर करताय. इथं काय लिहायला पाहिजे? टू कॅश अकाउंट. अँड क्रेडिट साइडला बघा, गडबड करू नका. इथं काय आलं पाहिजे? बाय. आता बघा, इथं कॅश कॉलममध्ये अमाउंट आहे. म्हणजे तुम्ही कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिताय. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश तुम्ही लिहू शकत नाही.
ओके. बाय बँक यायला पाहिजे. बाय बँक अकाउंट. हे समजलं का बघा? तुम्हाला काय वेगळं वाटत असेल तर मला सांगा. तुम्ही एंट्री काय केलेलं असेल मी तुम्हाला सांगतो. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं तुम्ही एंट्री केलेलं असेल. आहे का? डू यू फाइंड इट? ओके. आय होप यू हॅव मेड द एंट्री. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. करेक्ट आहे का? बँक बॅलन्स इन्क्रीज झालं बँक अकाउंटला डेबिट. कॅश गोज आउट, कॅश अकाउंटला क्रेडिट. ओके. मी तेच एंट्री केलेलं आहे. मी तुम्हाला प्रूव्ह करतो. हे बघा, बँक अकाउंटच्या डेबिटला माझं एरो बघायला पाहिजे तुम्ही. ओके. आय होप सगळ्या माझं एरो दिसतंय तुम्हाला. बँक अकाउंट डेबिट साइड टू कॅश दिसतंय का 25,000 बँक कॉलममध्ये? म्हणजे बँकला डेबिट झालंय 25,000. ओके. अँड सेकंड इफेक्ट इज टू कॅश अकाउंट. सो कॅश अकाउंट क्रेडिट साइड बघा, कॅश कॉलम क्रेडिट साइड. कॅश कॉलम क्रेडिट साइड 25,000 बाय बँक अकाउंट 25,000. हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? इथपर्यंत कळालं का हो? येस, ग्रेट. अजून काम झालेलं नाहीये. ऐका हो. इथं तुम्हाला काय लिहायचं ऐका ना. आत्ता काय झालेलं आहे, एकाच अकाउंटमध्ये डेबिटला पण तुम्ही लिहिलात आणि क्रेडिटला पण तुम्ही लिहिलात. म्हणजे कॅश आणि बँक मी दोन्ही एकच अकाउंट म्हणलं होतं. आता बघा कॅशबुकच्या डेबिट साइडला बँक कॉलममध्ये 25,000 आहे. कॅशबुकच्याच क्रेडिट साइडला कॅश कॉलममध्ये 25,000 आहे. म्हणजे इनडायरेक्टली एकाच अकाउंटमध्ये डेबिट आणि क्रेडिट होतंय. सगळं इथंच आहे त्याचं. कुठं दुसरीकडे जाण्याची गरज नाही. कळतंय का हो? म्हणून आपण एल-एफमध्ये ना एक सी म्हणून लिहितो. सी म्हणजे काय? कॉन्ट्रा. कॉन्ट्रा म्हणजे याच अकाउंटच्या अजून एक साइडला बघितलात तर तुम्हाला तिथं दिसेल ह्याचं सेकंड इफेक्ट. ओके. सेकंड इफेक्ट इथं बाजूलाच आहे असं म्हणायचं. मग एल-एफ कॉलममध्ये काय लिहायचं? सी लिहायचं. सी मीन्स कॉन्ट्रा. ओके. सी मीन्स कॉन्ट्रा. कॉन्ट्रा एंट्री म्हणतो आपण याला. जर तुम्हाला कोण विचारलं कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट और बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट दोन्ही बरं का. कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट हे कुठलं एंट्री आहे? तर तुम्ही कॉन्ट्रा एंट्री असं म्हणायचं. इथून पुढं. ओके. यू हॅव टू से इट इस कॉन्ट्रा एंट्री. सी फॉर कॉन्ट्रा. अजून पण तुमचं झालेलं नाहीये कारण मी नरेशन दिलेलं नाही. ओके. मग ते झाल्यानंतर होतंय बरं का. अजून काय राहिलेलं नाहीये. मी नरेशन लिहितो. दोन्ही साइडला लिहायचं बरं का. बीइंग कॅश डिपॉझिटेड इंटू बँक. ओके. मी इथं सुरुवातपासून लिहितो. माझ्याकडे जागा कमी आहे. तुम्ही असं लिहायचं नाहीये. बीइंग कॅश डिपॉझिटेड इंटू बँक. तुम्ही फक्त रिसीट कॉलममध्ये लिहायचं ते. इथं पण सेम लिहायचंय. ओके. बीइंग कॅश डिपॉझिटेड इंटू बँक आणि अंडरलाईन करायचं. तुमचं प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसत असेल बरं का. इथं स्क्रीनवर मला जागा फार कमी आहे. ओके. बोर्ड असेल तर कसं जागा थोडंसं जास्त असते. ओके. ब्लॅक बोर्ड और ग्रीन बोर्ड वगैरे. इथं माझ्याकडे स्क्रीनवर जागा थोडं कमी आहे. आय होप तुम्ही मला समजू शकता. तुमच्याकडे रिसीट म्हणजे फार जास्त जागा असेल बघा. एवढं तरी मिनिमम जागा असेल. मला तुम्ही अॅक्नॉलेज करू शकता. हे बघा. रिसीटसाठी तुम्हाला तुमच्याकडे मिनिमम एवढं जागा असेल बघा. इथं डेट कॉलम असेल. जस्ट इन मिनिट. डेट नंतर डायरेक्ट रिसीटच कॉलम आहे तुमचं शेवटपर्यंत अल्मोस्ट इथपर्यंत. करेक्ट आहे का हो हे? एवढं स्पेस तुमच्याकडे असेल बघा. एवढं स्पेस तुमच्याकडे रिसीटसाठी आहे. एम आय करेक्ट? कारण लेफ्ट हँड साइड पेजवर डेबिट साइड आहे, राइट हँड साइड पेजवर क्रेडिट साइड आहे. एम आय करेक्ट? हे करेक्ट आहे का हो? सांगा ना.
रिसीटसाठी एवढं जागा आहे का नाही? हां, ग्रेट. ओके. येस. सो हे इम्पोर्टंट मार्क करा किंवा स्टार करा. आतापर्यंत हे नवीन होतं. ओके. तुम्ही एक तुमच्यासाठी मी आधी पण सांगितलेलं असेल, तुमच्यासाठी फार इम्पोर्टंट आहे हे. जे पण नवीन असतंय ना त्या क्वेशनमध्ये त्याला स्टार मार्क किंवा काहीतरी मार्क करत जावा तुम्ही. सो दॅट इन केस ऑफ ॲट द टाईम ऑफ रिव्हिजन यू नो व्हॉट टू स्टडी मोर. ओके. म्हणजे जे रिपीटेडली येतंय ते जास्त बघायचं नसतं आपल्याला. स्टडी करताना जास्त कुठं लक्ष द्यायचंय, ते आपल्याला कळायला पाहिजे. ते कसं कळतंय हो? आतापर्यंत जे नवीन येत जातंय प्रत्येक क्वेशनमध्ये, त्याला तुम्ही स्टार करत जायला पाहिजे. सर आता तर 4था प्रॉब्लेम आहे. करेक्ट आहे. बट आतापर्यंत बघा बाकी तुम्हाला ईझी वाटत असेल. कॅश ट्रान्झॅक्शन्स और बँक ट्रान्झॅक्शन तुम्हाला येतात. बट एक कॉन्ट्रा एंट्री आहे. ओके. कॅश एंड बँक ट्रान्झॅक्शन सोबत आहे. कॅश टू बँक किंवा बँक टू कॅश असं. काहीतरी नवीन आहे. ओके. सो प्लीज थोडं गडबड न करता तुम्ही स्टार मार्क वगैरे करायचं आहे. येस, नेक्स्ट कॅश पर्चेसेस. कॅश पर्चेसेस. 6th January 2020 कॅश पर्चेसेस रुपीज 6,000. कॅश पर्चेसेस रुपीज 6,000. कुठल्या साइडला घेऊ? सांगा लवकर. हां, आता थोडं क्विकली सांगायचंय. ईझी ट्रान्झॅक्शन्स आहेत. क्रेडिट साइड और पेमेंट साइड. ओके, ग्रेट. 6th जानेवारीला बाय पर्चेसेस. बाय पर्चेसेस कॅश कॉलममध्ये हां, गडबड करू नका. कॅश पर्चेस आहे. 6,000 कॅश कॉलममध्ये. तुम्ही इथं कॉलम चुकला तर सगळं चुकल्यासारखं बरं. हे फक्त पेमेंट ह्याच्यामध्ये यायला पाहिजे हां. हे नरेशन जेव्हा लिहिता तुम्ही, बिंग गुड्स पर्चेस्ड एवढंच लिहिलं तरी इनफ आहे बरं का. बिंग गुड्स पर्चेस्ड. हां. माझ्यासारखं असं डिफरंट कलर्स यूज करू नका पेनचे. ओके. तुमच्याकडे असतील तरी यूज करू नका. बिकॉज तुम्हाला असं मा मला कसं तुम्हाला ते व्यवस्थित दिसायला पाहिजे. डिफरंट कलर्स थोडंसं छान वाटतंय स्क्रीनवर. त्यामुळे मी तसं करतो. ओके. तुम्हाला तसं अलाउड नाहीये. एकच पेन यूज करायचं. ओके. येस. हे मीटिंग मी एंड करतोय. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. नेक्स्ट मीटिंग लगेच सगळ्यांनी जॉइन व्हायचंय. सेम मीटिंग आयडी, पासवर्ड. ओके. सी यू.